ऐका ना, शनिवारी माझ्या अहोंचा असतो उपास. तर आज फोर्थ सॅटर्डे होता, मला सुट्टी होती अनायसे. तर म्हटलं काहीतरी वेगळा बेत करावा, म्हणून ठरवले स्टफ साबुदाणा वडे. साबुदाणे भिजवून घेतले 4 तास. शेंगदाणे ड्राय रोस्ट करून घेतले आणि त्याच्यातच जिरे घातले गरम असताना. 4 शिट्ट्या लावून बटाटे उकडून घेतले. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे आणि जिरे घातले. त्यातच कोथिंबीर चिरून घातली. त्यातच 6 मिरच्या चिरून घातल्या. तुम्ही थोड्या सुद्धा घालू शकता, कमी. साखर 1 चमचा, चवीनुसार मीठ. हे जरा भरड वाटून घ्यायचंय. अशा प्रकारे बटाटे सोलून घेतले. साबुदाण्यात घालायचे 2 बटाटे उकडलेले. चिली फ्लेक्स, साखर, चवीनुसार मीठ. बटाटे चांगले कुस्करून घ्यायचे, त्यात गुठळी राहता कामा नये. या कुस्करलेल्या बटाट्यात घालायचा हा शेंगदाणा मिरचीचा ठेचा. नीट मिक्स करून घ्यायचं. या स्टफिंगचे असे लहान गोळे करून घ्यायचे. साबुदाण्याचे मिश्रण सुद्धा छान मळून घ्यायचे. हाताला तेल लावून साबुदाण्याच्या मिश्रणाचे असे गोल गोळे करून घ्यायचे. त्याची अशी वाटी करायची. हे स्टफिंग त्यात भरायचं आणि हा गोळा बंद करून घ्यायचा. पॅन मध्ये तेल तापवून घ्यायचे. छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. हे साबुदाणा आणि बटाट्याचे मिश्रण मिक्स करून त्याच्या टिक्क्याही करता येतात. अशा रंगावर तळून घेतल्याने ते छान क्रिस्पी होतात. अशा प्रकारे टिक्क्या करून घ्यायच्या आणि त्या तेलात डीप फ्राय करायच्या किंवा तव्यावर शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या. ही आमच्या घरची कालची बैलपोळ्याची पूजा, बैलांच्या मूर्तींची. या आहेत साबुदाण्याच्या टिक्क्या तयार. आणि हे आहे स्टफ साबुदाणे वडे तयार. आता हा स्टफ साबुदाणा वडा मी तुम्हाला कट करून दाखवते. हा पहा. हे आपण दही किंवा नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभारी आहे.